आज मी श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुदामाचे पोहे बनवणार आहे। हे खूप मस्त असे गोड पोहे भगवान श्रीकृष्णांना खूप आवडायचे, त्यामुळे हे गोड पोहे खास करून गोकुळाष्टमीला बनवतात। नमस्कार, मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हे गोड पोहे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतले। दही शक्यतो घरी बनवलेलेच असावे। घरी बनवलेले दही हे घट्ट असल्याने पोहे हे मस्त बनतात। आता त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्या दह्यामध्ये घालायचे, वरून अजून थोडेसे पाणी घालायचे। आता थोडेसे मीठ घालूया। पाण्याचं प्रमाण हे दह्यामध्ये जास्त घालायचं नाहीये, दही थोडंसं पातळ होईल एवढंच पाणी घालायचंय। आता हे दही चांगलं घुसळून घेऊया, जेणेकरून दह्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। दही घुसळल्याने मस्त असे साईचे कण राहतात। असं हे दही घुसळून झाल्यावर छान असं दाणेदार दही तयार झालंय। दही हे जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाहीये। आता यामध्ये 1 कप गूळ घालून घेते। गूळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। यामध्ये आता अर्धा कप किसलेला ओला नारळ घालून घेते। हे सर्व आता गूळ विरघळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे। गूळ सुद्धा इथे छान असा विरघळलेला आहे। दही चांगलं घुसळल्याने या घट्ट दह्यामध्ये गूळ सुद्धा पटकन विरघळलेला आहे। गुळामुळे या दह्याला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। दह्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतले। पोहे आता या संपूर्ण दह्यामध्ये मिक्स करायचं नाहीये। पोहे जर का या संपूर्ण दह्यामध्ये मिक्स केले आणि आपण लगेचच ते खाल्ले नाही, जास्त वेळासाठी तसेच ठेवले तर त्या पोह्यांचा चुरा होऊन ते पोहे कोरडे होतात। त्यामुळे जेव्हा ते पोहे खायला घ्याल त्याच वेळेला दह्यामध्ये भिजून खायचेत। हे पोहे 2 वेळा तरी पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचेत। आता या पोह्यांमधील सर्व पाणी काढून घ्यायचे। पोहे आता हाताने चांगले सुटसुटीत करून घ्यायचे। पोह्यांचा प्रत्येक दाणा हा चांगला मोकळा झाला पाहिजे। एका भांड्यामध्ये त्या पोह्यांना जेवढे दही लागेल तेवढे दही काढून घ्यायचे। आता या दह्यामध्ये हे भिजवलेले पोहे सगळे काढून घ्यायचे। दह्यामध्ये पोहे हे चांगले मिक्स करायचे। या मिक्स केलेल्या पोह्यांवर पुन्हा किसलेले ओले खोबरे घालून घ्यायचे। तर असे हे सुदामाचे पोहे बनवून तयार झालेत। अशाच काही पारंपरिक तसेच काही नवीन अशा रेसिपींसाठी ज्योती परिपूर्ण रेसिपीला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।